मित्रांनो, मी जैविक शेती मार्गदर्शक सोनाजी दिगंबर अवचार, सेंद्रिय शेती सल्लागार, मल्टीप्लायर ब्रँच ऑफिस, वारंगा फाटा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. मोबाईल नंबर 9370517016. तर आज आम्ही आलेलो आहोत बघा मुक्काम पोस्ट कासारखेडा, तालुका जिल्हा नांदेड, महाराष्ट्र. तर या गावामध्ये मित्रांनो आम्ही मल्टीप्लायर आपलं हळद पिकासाठी दिलं होतं आणि शेतकऱ्यांना कसं वापरलं हे तुमच्यापर्यंत आज पोहोचण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि एकंदरीत त्याला ॲव्हरेज किती आलं तरी कुठल्या प्रकारचं खोटं किंवा बनावट नसताना हे लाईव्ह मध्ये आपण आज इथं व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर कासरखेडा या ठिकाणी आम्ही योगेश आढाव यांना एकरी 10 किलो मल्टीप्लायर दिलं होतं. तर तुम्ही लाईव्ह बघू शकता किंवा त्यांच्या तोंडून आपण आता रिझल्ट ऐकणार आहोत की कशा प्रकारे त्यानं वापरलं आणि त्याला एकंदरीत रिझल्ट किती आला आणि मल्टीप्लायर मध्ये ते समाधान आहेत का. तर हे त्याच्या तोंडून आपण थोडक्यामध्ये एक ऐकून घेऊया, जाणून घेऊया. तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. योगेश परसराम आढाव, राहणार कासरखेडा. तर आपण महिन्याला 1 किलो मल्टीप्लायर वापरलं होतं. पहिल्यांदा हळद लावतावेळी त्याची बुडून म्हणजे मल्टीप्लायर बीज प्रक्रिया केली का सुरुवातीपासून किती केली? ते 1 किलो पुड्यामध्ये एकराचं बिनं बुडेल. तर 8 क्विंटल समजा एकरी बिनं येणं बीज प्रक्रियापासून मल्टीप्लायर सुरुवात केली. बीज प्रक्रियेला 1 किलो मल्टीप्लायर वापरलं. बीज प्रक्रिया करून लावल्याच्या नंतर किती दिवसाला वापरलं? तिथून महिन्याला ड्रिचिंग केली. तिथून महिन्याला 1 किलो ड्रिचिंग केली. तर नंतर त्याच्यामध्ये काय बदल वाटू लागला तुम्हाला? त्याच्यामध्ये आपलं मुळी वाढणं, फुटवे येणं, सुरुवात करणं, पांढऱ्या मुळ्याची वाढ भेटली, सगळ्या गोष्टी भेटल्या. तर म्हणजे मल्टीप्लायर वापरल्यामुळे तुम्ही समाधान आहात का हळदीमध्ये? समाधान. एकरी किती क्विंटल? एकरी हे जमिनीचे क्षेत्र किती आहे आणि हळद किती होईल एकरी तुम्हाला? आता हे जमीन हे प्लॉट पुरं 36 गुंठे आहे. तर एवढ्या याच्यामध्ये आपल्या 40 क्विंटलची आशा आहे. 30-35 झाली तरी बरोबर. तर गुत्तेदार काय म्हणू लागले, माल कशा प्रकारे निघाला किंवा लोक काय म्हणाले या प्रक्रिया? पळून जायच्या मागं सर्व बघा राहणार आता पण जास्त आहे. तर बघा मित्रांनो, हे 1 एकरचं क्षेत्रामध्ये आपण हळद लावीव मध्ये बघू शकता. रान बी तुम्ही लावीव मध्ये बघू शकता की खरोखरच काय एकरभर आहे का 1.5 एकर आहे. आणि ढग पण बघू शकता तुम्ही. तर कम्प्लीट एका एकर मध्ये साधारणतः कच्च्या मालाचा 150 क्विंटलच्या जवळजवळ माल आहे. तुम्ही लाईव्ह बघू शकता आणि भरपूर प्रकारे माल निघाला आहे. आणि शेंगामध्ये बहुतेक म्हणजे तुम्ही बघू शकता किती मोठं एक फणी आणि कोंब आहे आणि कुठल्याही प्रकारचं सर किंवा बोरशी. आता यावर्षी एवढे शेतकरी, लाखो शेतकरी म्हणजे या सडीमुळे त्रस्त आहात. या पावसामुळे एवढा भयानक पाऊस झाला. त्या पावसामध्ये सुद्धा मल्टीप्लायरमुळे ही हळद एकदम टकाटक राहिली. हिला कोणत्याही रोगाला बळी पडली नाही. आणि महिन्याला 1 किलो ज्याप्रमाणे कंपनी सांगते त्या जर प्रमाणे जर आपण वापरलं की काही शेतकरी काय करायचे, एकदा वापरायचं आणि सोडून द्यायचे. तर तसं नाही जमत. तर महिन्याला 1 किलो या हिशोबानं जर वापरलं तर तुम्ही रिझल्ट लाईव्ह मध्ये बघू शकता. आणि शेतकऱ्याला तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही शेतकऱ्याला काय सांगाल की वापरावं की न वापरावं मल्टीप्लायर? मल्टीप्लायर हे खूप चांगलं आहे, वापरून बघायचं आणि रिझल्ट आपण स्वतः घेतलेला आहे, बघू शकता आपण. मित्रांनो, कंपनीच्या मनाने किंवा तुमच्याकडे जर 3-4 एकर शेती असेल तर तुम्ही 4 एकर वापरू नका. पहिल्यांदा सुरू तुम्ही 1च एकर वापरा आणि विश्वास ठेवा किंवा 1 एकर मध्ये तुम्हाला जर रिझल्ट चांगला आला, ज्याच्याकडे 4 एकर शेती आहे त्याने 1 एकर वापरा आणि रिझल्ट घ्या. आणि नंतरच तुम्ही पुढच्या याला वापरायचं की नाही वापरायचं तुम्ही ठरवा. तर हे बघा, हे शेतकरी कासरखेडा इथले आहेत. यायचा एक वेळेस मोबाईल नंबर सांगा. तुम्ही त्या मोबाईल नंबरवर यायला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता किंवा खरोखरच वापरलं का आणि कशा प्रकारे वापरलं आणि रिझल्ट कसा आहे. तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. 8888 18 5603. 8888 56 18 8888 18 5603. तर हे योगेश आढाव आहेत बघा. याचा मोबाईल नंबर तुम्ही व्हिडिओ मध्ये घेतला तर याला तुम्ही कॉल करून विचारू शकता की कशा प्रकारे रिझल्ट आला आणि कसं किती प्रकारे वापरलं आणि कशा प्रकारे वापरलं. धन्यवाद.